आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस बस. खूप दुखतंय का विक्रम? तुला त्रास होतोय का बाळा? तुझं ऐकत नाही ना, त्याची शिक्षा देतोय. तुला आठवत आहे तू ना मला नेहमी सांगायची की सईचा नाद सोडून दे, सईचा नाद सोडून दे, पण नाही. मी ना सईवर वेड्यासारखं प्रेम करतो, वेड्यासारखं. म्हणूनच त्या पोलिसांनी मला इतकं मारलंय. नाही, आणि एक ना एक दिवस या घरात नक्की येईल, नक्की येईल. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. काय हे? काय सांग ना, काय हे? साडी. सई आपल्या घरात आली ना की तू टिपिकल सासूसारखा नाही वागायचं. उगाच सासूसारखं रुबाब दाखवणं वगैरे ते काही नकोय. नाही, तुम्ही विचार कर, मुलगी ती स्वतःचं घर सोडून आपल्या घरी येते, मग तिची काळजी कोण घेणार? हा, आपणच ना. तिला मुलीसारखं कोण वागवणार? आपणच ना. वागवशील नाही तिला, हो ना? विक्रम, विक्रम, विक्रम माझा एक, मी तुझ्याकडे ना खूप सुंदर मुलगी आणेन, पण तुझं आयुष्य खूप सुंदर होईल. तू तिच्या आशेवर पूर्ण तुझं आयुष्य घालवतोयस रे. ते कसं कळत नाही तुला? शान बाळाचं माझं, माझं ऐकणार ना बाळा माझं. तू तिला विसरून जा. हा, तू तिला विसरून जा. आता गुन्हे बाळ येते, सईला विसरून जा बाळा. हे बस झाला आता. हे बघ, तू माझी आई आहेस ना, म्हणून कंट्रोल करतो तू. एक गोष्ट आता इथून पुढे कायम लक्षात ठेवायची. काय? की तुला सून म्हणून फक्त सई आहे, आणि मला बायको म्हणून फक्त सई आहे. सईची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही. कळलं? कळलं. आई, एकदा तुझ्या तोंडून तुझ्या होणाऱ्या सोन्याचं नाव घे ना. हा, घे ना, घे ना. सई, सई, सई विक्रम देशमुख. मस्का मस्का लगा तू, मस्का मस्का. हॅलो, मी कॉफी बनवू का तुमच्यासाठी? एक काम करते, तुम्हाला आवडतं ना तसं वेज सँडविच बनवते मस्त. वाव, किती छान. लंचला काय करणार आहेस? चायनीज नाहीतर कॉन्टिनेंटल बनव. सॉरी मॅम, पण मला ना चायनीज कॉन्टिनेंटल एवढं नाही येतो अजून. म्हणजे शिकेन मी हळूहळू, सध्या नाही येत ना. मी एक काम करते, मस्त शेजवान फ्राईड राईस बनवते. हा, एक काम कर, आपल्या शेजारच्या बंगल्यातल्या देसाई आहेत ना, त्यांच्याकडे कुकची रिक्वायरमेंट आहे. एकदा त्यांनाही भेटून घे. असं का बोलताय मॅम तुम्ही माझ्याशी? मग कसं बोलू मी तुझ्याशी? कुकिंग करायला तुला घरात ठेवून घेतलीये का मी? तुझं काय काम आहे या घरात लक्षात नाहीये का तुझ्या? ती सई आणखीन देवांशच्या जवळ जाते. हळूहळू ती देवांशचा विश्वास जिंकते, आणि देवांशचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसू लागलाय. त्यामुळे देवांशचा विश्वास मिळवून हे तुझ्यासाठी सोपं काम नाहीये. आय नो मॅम. यू नो ना? देन जस्ट डू इट. ब्रेडला बटर लावणं हे तुझं काम नाहीये. देवांशला कसं पटवायचं ना याचा विचार कर. मॅम, अहो पण मी जेन्युइनली ट्राय करते.
पण देवांशला मी दिसले जरी किंवा त्यांनी मला बघितलं जरी ना तरी ते चिडतात माझ्यावर. मग तुझ्यावरचा राग कमी करणं हाच तुझा टास्क नाहीये का? देवांचं मन जिंकणं हा तुझा टास्क नाहीये का? देवांश ना तू आता खूप डिस्टर्ब आहे, त्यामुळे त्याला इमोशनली सपोर्ट दे, त्याच्या जवळ जा, त्याची काळजी घे आणि हळूहळू तू बदललीयस याची खात्री पटवून दे त्याला. ओके मॅम, मी एक काम करते, मी ना देवांसाठी छान ज्यूस घेऊन जाते. मॅम, आय एम सो ग्रेटफुल की तुम्ही मला इतकी हेल्प करताय. थँक्यू सो मच. ब्रेडला बटर लावणं हे तुझं काम नाही, देवांशला बटरिंग कर. तुझ्याकडून ना खूप एक्सपेक्टेशन्स आहेत माझे, आय होप पूर्ण करशील. येस मॅम. एक्सक्यूज मी, तुम्ही यांना ओळखता? त्यांचं घर कुठे माहिती आहे तुम्हाला? दादा दादा एक मिनिट, तुम्ही यांना ओळखता? यांचं घर कुठे काय माहिती आहे? एक्सक्यूज मी, यांना ओळखता का तुम्ही? दादा, आप इनको पहचानते? इनका घर कहाँ है? ओके, वहाँ पे. ओके, थैंक यू. सई, आलीस तू? अगं तुला बघून मला इतका आनंद झाला म्हणून सांगू, पण मला वाटलं नव्हतं ग तू इथे येशील. सॉरी, पण तुम्ही मला कशा काय ओळखता? नाही म्हणजे आपण कधी भेटलोय असे मला काही आठवत नाहीये. ते राहू दे, तू आत ये बरं. ये अगं, ये ना, ये आत ये ना, ये अगं, ये ग, आपण बसून बोलूया. ये, थांब थांब थांब, ये 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 इथे बस, आपण निवांत बसून बोलूया. बस बस बस. पण तू चहा घेणार का सरबत? नाही, मला काहीच नकोय. असं कसं? बर, मी तुला पाणी घेऊन येते, पण जेवल्याशिवाय जायचं नाही हा, नाही तर विक्रम माझ्यावर रागवेल. बस, जाऊ नको कुठे. विक्रमचे आणि माझे फोटोज, पण एवढे सगळे फोटो का लावले त्याने घरात? हा का असं वागतोय? हे सगळं खूप विचित्र आहे. हे फोटोज बघून कोणाचाही असाच गैरसमज होईल की मी याची बायको आहे. हा वेडा आहे की विकृत आहे हेच समजत नाहीये. याच्या आईला सुद्धा याने माझ्याबद्दल खोटं सांगितलेलं दिसतंय. त्या बिचारा किती सरळ आणि साध्या आहेत. त्यांना खरंच असं वाटतंय की मी त्यांची सून आहे. उभी का? बस ना, बस. अगं बस 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 बस. हे घे पाणी, घे घे. काकू, हे फोटोज? हे होय, अगं ते विक्रमने लावलेत. अगं तो तुझ्यावरती इतकं प्रेम करतो की तो घरी असला ना की तुझ्या फोटोकडे बघत राहतो आणि मला म्हणतो की तुझी सून किती सुंदर आहे ते बघ. आता या काकूंना मी असं सांगितलं की मी नाहीये तुमची सून तर किती धक्का बसेल यांना. नाही सहन करू शकणार त्या. खरं तर त्यांना पटणारच नाही. किती कन्व्हिक्शनने खोटं बोलतो हा. सगळ्यांना खरं वाटेल असं आभासी जग तयार करतो. अगं कसला विचार करतेस? लाजतेस का?
नाही, तसं नाहीये काही. अगं लाजू नकोस, हे तुझंच घर आहे. मला तर तुला इतका भेटून आनंद झालाय ना की मला वाटायचं की माझी सून या जगात आहे की नाही. आता प्रत्यक्षात तुला बघून खात्री पटली. अगं विक्रम, तुझ्याबद्दल भरपूर काही बोलत असतो, मी तुझं कौतुकही करत असतो. पण जेव्हा मी त्याला म्हटलं ना की तुला घरी घेऊन ये, तर काही कारण सांगायचं ग, तेव्हा मला शंका यायची. आता खरोखरच खात्री पटली तुला प्रत्यक्षात बघून. तू इथे आलीस, मला खूप बरं वाटलं. आणि या फोटोत दिसतेस त्यापेक्षा प्रत्यक्ष तू खूपच सुंदर दिसतेस. मला ना विक्रमची खूप काळजी वाटते ग. असं वाटतं की तू फार वेड्यासारखा वागतोय. जी मुलगीच अस्तित्वात नाही आहे तर तिचा विचार करत राहिला. पण आज तू प्रत्यक्षात समोर आलीस आणि आईचीच काळजी मिटली ग. माझा मुलगा खरंच बोलतोय. सॉरी काकू, माझी इच्छा असूनही मी तुमच्याशी खरं बोलू शकत नाही. कारण सगळ्यात आधी माझा आणि विक्रमचा काही संबंध नाहीये हे मला माझ्या घरच्यांसमोर प्रूव्ह करायचंय. आणि त्यासाठी मला लग्नाचे पेपर्स मिळवायलाच हवे. माझ्या मुलाला आणि सुनेला लग्नाच्या वेशात पाहायचं होतं ग मला. आणि मला त्याचं लग्न अगदी थाटामाटात करायचं होतं. पण तुम्ही दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. मग माझ्या बिचाराची हौस कशी भागणार. मग आपण एक असं करायचं का, आपण तुमच्या दोघांचं पुन्हा लग्न लावून द्यायचं का. आणि हो, मी माझ्या नातेवाईकांना कळवेन. आणि तसंही मी तुझ्या घरातल्यांना भेटलेच नाहीये. मग आपण पुन्हा लग्न लावून द्यायचं का तुमच्या दोघांचं. चालेल ना सई तुला. ते मी विक्रमशी बोलून सांगते तुम्हाला. ठीक आहे, चालेल मला. तुम्ही जे दोघे ठरवाल ते. ऍक्च्युली ना, मला एका कामासाठी आमच्या लग्नाचे पेपर्स हवे होते. मी विक्रमला भरपूर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा ना फोन लागत नाहीये. तुमच्याकडे आहेत का ते पेपर्स आता. हो, विक्रमने ते कपाटात जपून ठेवलेत. मला द्याल का प्लीज. हो, आत्ता आणते. I'm so happy today. Thank God ती बॉक्कटवाली बाई मला सपोर्ट करते. ऍक्च्युली थँक गॉड नाही, थँक्स टू माय प्रिटी मॉम. तिने मी इथे नसताना जर तिच्याशी फ्रेंडशिप केलीच नसती तर मला या घरात एंट्रीच मिळाली नसती. मॉम, आय लव्ह यू, आय लव्ह यू. एसी, आज तुझा स्पेशल डे आहे कारण आज सई नाहीये. मस्त ही ज्यूस घेऊन जायचं आणि देवांशला असं इम्प्रेस करायचं की देवांश तुझ्या प्रेमातच पडला पाहिजे. आणि आता असंच स्लोली सईला देवांशच्या मेमरीतून डिलीट करून टाकायचं आणि स्वतःची जागा निर्माण करायची. आणि सई, तुला काय वाटलं तुझं लग्न देवांशशी झालं म्हणजे माझा देव माझा परत कधीच नाही होऊ शकत. अगं, तू मला तुझ्या घरात आणून खूप मोठी चूक केलीयस. मेजर मिस्टेक. बिचारी. आता तू बघच आहे देवांश कसा माझ्या बोलण्यात अडकून तुझ्याच घरातून तुला किक मारून हकलून लावतो.
कमाल टेक्स्चर आलंय. इसी प्राऊड ऑफ यू. एक काम करते, टेस्ट करते. एसी स्पेशल ज्यूस. यार, हे असं ज्यूस घेऊन जर देवांशच्या रूम मध्ये गेले ना, तर तो मला त्याच्या मनात काय रूम मध्ये पण एंटर नाही करू देणार. हे घे लग्नाचे पेपर्स. मला ना विक्रमची लहानपणापासूनच काळजी वाटायची ग. घुमा आहे ग तो अगदी. कोणाशी जास्त बोलायचा नाही, मुलांमध्ये मिसळायचाही नाही. त्याच्यामुळे मला चिंता लागून राहायची ग की याचं लग्न कसं होईल म्हणून. शेवटी माणूस म्हटलं की जगणं कठीणच असतं ना ग. आणि आयुष्यात शेवटपर्यंत एक भक्कम साथीदार हा हवाच असतो ग. त्यानंतर एक दिवस तो लग्न करून आला आणि हे सगळे लग्नाचे तुमचे पेपर दाखवले, तुमचे फोटोज दाखवले. मग मला थोडीफार रुकरुक लागून राहिली ग. तर मी तुला प्रत्यक्ष पाहिलीच नव्हती, पण आता मी तुला पाहिलं. त्याच्यानंतर मला सगळीच काळजी मिटली ग माझी. आता तुम्ही दोघे सुखाने संसार करा. काकू, माझ्या ना घशाला थोडी कोरड पडली आहे. तुमच्या हाताने लिंबू सरबत बनवून देता? अगं लिंबू सरबतच काय, आता लिंबू सरबत घेऊन येते, पण नंतर जाताना जेवणच जायचं. हा बस आत्ता घेऊन येते मी. देवांश, ज्यूस. तुला माझ्या रूम मध्ये याची परमिशन कोणी दिली? ते मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन. काहीच गरज नाहीये, मला तुझ्या हातचं काहीच नकोय प्लीज. देवांश, एरवी मी नसते आले, पण आज सई घरी नाहीये आणि तुमची तब्येत ठीक. लाज नाही आहे तुला काहीच? मला तुझ्याकडनं काहीच नकोय. आउट. देवांश, आय नो तुम्ही रागावलाय माझ्यावर. आय कॅन अंडरस्टँड. अगदीच समजू शकते मी. नाही समजू शकत. एखाद्याला फसवल्यानंतर कसं वाटतं हे तू नाही समजू शकत. देवांश, आय टोटली नो दिस फीलिंग. मी आपल्या लग्नातून पळाले ना, त्यानंतर मी पळतच राहिले. मला पळतच राहावं लागलं. मला वाटलं मी माझ्या स्वप्नांच्या मागे पळतेय. एक ना एक दिवस रस्ता नक्की सापडेल. पण माझी अवस्था जत्रेत एखादं लहान मूल कसं हरवतं, त्या लहान मुलासारखी झाली होती. त्या झगमगत्या स्वप्नांच्या मागे मी पळत होते. त्या स्वप्नाच्या जितकं जवळ जाईल तितकं ते स्वप्न माझ्यापासून दूर जात होतं. आणि ज्या व्यक्तीच्या भरोशावर मी माझ्या आई वडिलांची देखील साथ सोडली, त्या व्यक्तीने पण धोका दिला हो मला. देवांश, मी तुम्हाला फसवलं ना, त्याची खूप मोठी शिक्षा देवाने दिली आहे मला. आणि ती भोगली आहे मी. या सगळ्यापेक्षा खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे मी. पण आता डोळे उघडलेत माझे. काय चांगलं, काय वाईट, कोण चूक, कोण बरोबर, सगळं कळायला लागलंय हो मला आता. मी गेले आणि सई तुमच्या आयुष्यात आली. आमची सई खूप चांगली आहे हो. खूप प्रेमळ आहे, खूप गोड आहे, खूप प्रेम करते तुमच्यावर. तिला खूप रिस्पेक्ट आहे हो तुमचा.
तुमच्या दोघांचं आयुष्य ना खूप छान आहे, खूप ब्राईट फ्युचर आहे. माझं प्रेझेंट आणि फ्युचर दोन्हीची पण माती केली आहे. किती स्ट्रेंज आहे ना. म्हणजे जेव्हा मी वाईट वागत होते सगळ्यांसोबत तेव्हा सगळ्यांना मी चांगली वाटायचे, आणि आता मी जेन्युइनली प्रयत्न करतेय तर कोणाचाच विश्वास नाही उरला माझ्या. ते सई नव्हती आज घरात, आणि जानकी आंटी पण देवळात गेल्यात, आणि भैरवी मॅम पण जरा बिझी आहेत. फक्त म्हणून जू ठेव. थँक्यू देवांश. आत्ता ज्यूस ठेवलाय म्हणून इथून पुढे तू माझ्या रूम मध्ये कधी येऊ शकतेस याचा अर्थ असा नाही होता. मला काही लागलं, मला काही हवं असलं तर मी जानूला किंवा सईला सांगेन. तुझ्याकडनं काहीच नको आहे मला. त्यामुळे प्लीज जा. ओके. ते ज्यूस फक्त तुम्ही पिऊन घ्या वेळेत.